नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज हे वाचणार आहोत. यातील आपण आज भाग 11 अफजलखानाचा वध इथून वाचण्यास सुरुवात करूया. इथवर वर्णिल्याप्रमाणे शिवाजी महाराज उत्तरोत्तर बलाढ्य होत गेल्यामुळे विजापूरकरांना मोठी दहशत वाटून त्यांचा काटा नाहीसा करण्याचा विचार त्या दरबारात होऊ लागला. आदिलशाही तख्तावर त्यावेळी 20-22 वर्षाचा तरुण मुलगा बसला असून त्याची आई मुत्सद्द्याच्या साह्याने सगळा कारभार चालवत असे. तिला बडी साहेबीन म्हणत. तिने एके दिवशी सगळ्या सरदारास दरबारात बोलून असे विचारले की शिवाजी आमच्या पातशाहीमध्ये फारच पुंडावा करीत आहे. त्याला पकडून आणण्याच्या कामगिरीवर कोण जावयास तयार आहे. ही बिकट कामगिरी पत्करण्यास कोणीही पुढे सरसावेना. हे पाहून अफजलखान नावाच्या एका सरदारास ईर्ष्या चढून तो त्या कामगिरीवर जाण्यास सिद्ध झाला व बरोबर मोठे सैन्य घेऊन या मोहिमेवर निघाला. वाटेत तुळजापूर, पंढरपूर वगैरे ठिकाणी जी देवस्थाने लागली त्याची नासधूस करीत व महाराजांचे कोटकिल्ले सर करीत तो पुण्याकडे वळला. ही त्याची भयंकर वावटळ आपणावर येत आहे असं ऐकून महाराजांनी प्रतापगडावर जाऊन जय्यत तयारीने राहण्याचा विचार केला. तो अर्थात अशा हेतूने की अफजलखानाचा मोर्चा तिकडे वळला म्हणजे त्याला बिकट जागेत चांगले गाठता यावे. परंतु त्यांच्या पदरच्या काही जणांचे असे मत पडले की खानापाशी मोठी फौज आहे, त्यांच्याशी सामना केल्याने आपणास यश येण्याची फारशी आशा नाही, तरी त्याला शरण जाऊन विजापूरकरांशी सख्य करावे हे बरे. महाराजांना ही मसलत बिलकुल पसंत पडली नाही. ते म्हणाले, यवन बेमान आहेत, ते विश्वास दाखवून आपला नाश करावयास चुकणार नाहीत. अफजलखान मला पकडून नेण्यासाठी आला आहे, तरी त्याच्याशी समर करून आपली मर्दुमकी त्यास दाखवण्याचा हा समय आहे. समर रणांगणात पराक्रम करून मरावे हे मला श्रेयस्कर वाटते. शत्रूस शरण जाऊन प्राणनाश व्हावा हे अत्यंत अनुचित होय. जगदंबेने मला स्वप्नात दर्शन देऊन तू यशस्वी होशील असा आशीर्वाद दिला आहे. अफजलखानाशी युद्ध करून त्याला गर्दीस मिळवण्याची हिंमत मला जगदंबेच्या प्रसादाने आले आहे. मी लढाईत पडलो तर माझ्या मागे माझ्या कमाईचे रक्षण करा व मिळवलेल्या स्वराज्याची माझ्या मातृश्रीच्या आज्ञेत वागून व्यवस्था नीट ठेवा म्हणजे झाले. याप्रमाणे स्वनिश्चय कथन करून प्रतापगडावर जावयाची तयारी करण्याचा हुकूम त्यांनी केला आणि जिजाबाईंच्या चरणावर मस्तक ठेवून आपला बेत तिला कळवला. संकट किती बिकट आहे व त्यातून निभावण्याचा संभव किती अल्प आहे हे तिच्या लक्षात येऊन तिला अतिशय गहिवर आला. तरी त्या मातेने त्याच्या मस्तकी हात ठेवून असा आशीर्वाद दिला की तू या युद्धात यशस्वी हो. शत्रूशी मोठ्या शौर्याने व हुशारीने लढून मला वीरमाता म्हणेव. मातेचा असा आशीर्वाद घेऊन ते प्रतापगडावर गेले. महाराज प्रतापगडावर जाऊन राहिले आहेत असे कळताच खानाने आपली फौज तिकडे नेऊन वाईस तळ दिला. त्याला प्रतापगडावर चाल करण्याचे धैर्य होईना, कारण ते ठिकाण मोठे बिकट होते. इकडे महाराजांनाही असे कळून चुकले की खानाची फौज फार मोठी असून त्याची तयारी मजबूत आहे, म्हणून त्याच्यावर हल्ला करण्यात मोठा धोका आहे. इकडे अफजलखानाने असा बेत केला की महाराजांशी सलोख्याचे व ममतेचे बोलणे लावून त्यांना मोठी लालूच दाखवावी आणि वाईस भेटीला म्हणून आणून पकडावे. या उद्देशाने कृष्णाजी भास्कर नावाच्या एका हुशार ब्राह्मणास त्याने प्रतापगडावर महाराजाकडे पाठवले. महाराजांनी त्या वकिलाचा बहुमान केला व दरबार भरवून त्याचे सगळे म्हणणे ऐकून घेतले. दरबार बरखास्त झाल्यावर त्या वकिलास एकांती गाठून महाराजांनी त्यांच्याशी अत्यंत गोड व मोहक शब्दांनी पुढील आशयाचे भाषण केले. आजपर्यंत मी जे काही केले आहे ते केवळ हिंदू धर्म व हिंदू लोक यांच्या रक्षणासाठी केले आहे. हे कार्य मी जगदंबेच्या आज्ञेने आरंभले आहे. त्यास आपल्यासारख्या वर्णश्रेष्ठ ब्राह्मणाचे साह्य अवश्य मिळाले पाहिजे. आपला धर्म बुडत चालला आहे. देवब्राह्मणांना पीडा होत आहे. सर्व भरतखंड मलच्छमय होण्याची वेळ आली आहे. याबद्दल तुम्हाला अवश्य खेद वाटला पाहिजे. ही दुःखस्थिती नाहीशी करण्याचा जो हा उद्योग मी आरंभला आहे तो आपल्यासारख्या श्रेष्ठ वर्णातील थोर गृहस्थांच्या साह्यानेच सिद्धीस जाणार आहे. हे भाषण ऐकून कृष्णाजी भास्कराची वृत्ती तत्काळ पालटली. त्याच्या ठायी धर्माभिमान जागृत झाला. महाराजांच्या पदरी राहून त्याची इमानाने नोकरी करण्याची आनभाग त्यांनी केली आणि खानास फसवून जावळीस आणण्याचे अभिवचन दिले. याप्रमाणे खानाच्या वकिलास पूर्ण वश करून घेऊन त्याच्याबरोबर पंताजी गोपीनाथास खानाकडे रवाना केले. जातेवेळी महाराजांनी खानास पुढील आशयाचे निरोप द्यावयास सांगितले. आम्हीच तुमच्या भेटीस यावे, पण आम्हाला पराकाष्ठेची भीती वाटत आहे. वाईस भेटीस यावायला आम्हाला धैर्य होत नाही. तुम्ही आम्हाला वडिलासमान आहात. आम्हाला धीर देऊन पातशाच्या दर्शनास घेऊन जाल व आमची
त्याचपाशी शिफारस कराल तर त्यात तुमचा थोरपणा आहे. खरा विश्वास असेल तर मेहरबानी करून तुम्हीच जावळीला यावे, म्हणजे आम्ही तुमच्या मुलाखतीला अवश्य येतो. खानाच्या वकिलास निरोप देताना महाराजांनी भरजरी वस्त्रे, मोत्यांच्या चौकडा, सोन्याची कडी व पदके, एक अरबी घोडा व 5,000 होन एवढे बक्षीस दिले. कृष्णाजी भास्कर व पंताजी गोपीनाथ यांनी खानाकडे जाऊन अशी उत्तम बतावणी केली की त्याला त्यांचे सगळे म्हणणे खरे वाटून तो जावळीस गेला. तो तिकडे जावयास निघाला तेव्हा महाराजांनी त्याच्या वाटेतील दाट झाडे वगैरे तोडून त्याच्या सैन्यास सुखाने कोच करता येईल असे केले. त्याचा जेथे तळ पडवायचा होता तेथे त्याच्या सैन्याच्या राहण्याचा वगैरे सगळ्या सोयी करून ठेवल्या होत्या. खानाचे सैन्य रडतोंडीचा घाट चढून यावयाचे होते, म्हणून त्याने आपल्या तोफखाना वगैरे अवजड सामान वर आणले नाही. त्याच्या भेटीची जागा गडाखाली बुरुजाजवळ निश्चित करून तेथे मोठी सुंदर सदर तयार केली. उभयंतींनी एक एक हुजुऱ्या बरोबर घेऊन सदरेस यावे असे ठरवले. खान आपल्याबरोबर एक हुजऱ्या व सय्यद बंडा नावाच्या एका पटाईत व शूर शिपाई घेऊन सदरेस आला. त्याचा पेहराव दरबारी थाटाचा होता व त्याच्या हातात एक तलवार होती. त्याने आपले 1500 लोक भेटीच्या ठिकाणापासून काहीशे दूर खाली ठिकठिकाणी उभे करून ठेवले होते. इकडे महाराजांनी किल्ल्याच्या आसपास व खानाच्या सैन्याचा तळ होता त्याच्यापासून काही अंतरावर दाट रानात आपल्या सैन्यास दबा धरून बसण्यास सांगितले होते. किल्ल्यावर 5 तोफा होत्याच. त्यांनी चोहोकडून हल्ला करून खानाचे सैन्य उधळून लावावे असे त्यांना फर्मावून ठेवले होते. एवढा कडेकोट बंदोबस्त केल्यावर ते खानाच्या भेटीस जाण्याच्या तयारीस लागले. त्यांनी स्नान करून श्री भवानीची सोत्कंठ होऊन प्रार्थना केली. तेव्हा भवानी त्यांच्या अंगात संचारून पुढीलप्रमाणे बोलली. अरे मुला, चिंता करू नको. या समयी तुझ्या पाठीवर मी उभी आहे. खानास मोह घालून तुझ्या सन्निध मी आणले आहे. तू निर्भय चित्ते अवसान धरून त्याचा वध कर. त्याचे शिर कापून माझ्यापुढे ठेव. जवळच्या कारभाऱ्याने हे शब्द टिपून ठेवले. अंगातले वारे जाऊन ते सावध झाले तेव्हा ते देवीचे शब्द त्यांना वाचून दाखवले. ते ऐकून त्यांना अधिकच हुरूप आला. मग त्यांनी आपल्या सरदारास म्हटले, आम्ही तर जीवित तृणप्राय समजून शत्रूच्या अंगावर चालून जात आहोत. यात यश आले तर ठीकच आहे, परंतु काही भलताच प्रकार झाला तर तुम्ही घाबरून जाऊ नका. ठरलेल्या बेताप्रमाणे शत्रूंवर चालून जाऊन त्याचा फडशा उडवा व राजाचे संरक्षण करा. तुम्ही सारे शूर व पराक्रमी आहात. आमची सगळी मदार तुमच्यावर आहे. तुमच्यासारखे इमानी व वीर्यशील पुरुष सहाय्य आहेत, म्हणून आम्हास यवनांची पर्वा वाटत नाही. या समयी सर्वांनी आपल्या शौर्याची व पराक्रमाची पराकाष्ठा करावी. तुमची अनुकूलता आहे म्हणून मला अफजलखानाचा मुळीच हिशोब वाटत नाही. आजपर्यंत आपली केलेली कमाई तुमच्या शौर्याचे व साह्याचे फळ आहे. ती आपली कमाई कायम राखण्यास जीवाची पर्वा न करता या समयी झटाल तर तुमची कीर्ती अधिकच वाढेल. असे वीर्योत्साहाचे उद्दीपन करणारे भाषण ऐकून सगळ्यांच्या अंगात पुरण चढले. ते म्हणाले, आपण आम्हाला जी आज्ञा केली आहे तदनुसार वागण्यात आम्ही यत्किंचितही कसूर करणार नाही. त्यासाठी आमचे प्राणही बळी पडले तरी त्याची आम्हाला क्षिती नाही. हे प्राण एकवार आपल्या चरणी वाहिले आहेत, ते आता आमचे नव्हते. ते स्वामीकार्य गत झाले तर ते आम्ही मोठेच भूषण समजू. याप्रमाणे पदरच्या लोकांच्या ठायी उत्साह व अभिमान जागृत करून महाराज खानाच्या भेटीत जावयास निघाले. त्यांनी अंगात जिरे घालून त्यावर झगा चढवला. डोकीस जिरेटोपी घालून वरती पागोटे घातले. उजव्या हातात बिचवा घेऊन तो अस्तनीत लपवला व डाव्या हाताच्या पंजात लोखंडी वाघनखे चढवले. मग खाली उतरताना पुन्हा एक वेळ देवीचे दर्शन घेऊन ते मातृश्रीचा निरोप घ्यावयास गेले. त्यांनी तिच्या चरणी मस्तक ठेवले तेव्हा ती गहिरून म्हणाली, बाळा, तू जगदंबेच्या कृपेने विजय पावशील. माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे. कुंतीचे पुत्र भीम व अर्जुन हे जसे पराक्रमी निपजले तसा तू भोसल्यांच्या कुळात निर्माण झाला आहेस. या कुळाचे नाव जगात गाजव. अफजलखानास रणात ठार करून स्वराज्याची अभिवृद्धी कर. शिवबा, तू मला कुंतीच्या पंक्तीस बसव. खानाला जीवन सोडू नको. त्याचा शिरच्छेद कर. तुझ्या वडील बंधू संभाजी या खानाच्या पायी प्राणास मुकला आहे. त्याचे उसने घे. गडाखाली उतरण्यापूर्वी त्यांनी खानाला सांगून पाठवले की त्याने आपल्याबरोबर सदरेवर कोणी शिपाई ठेवू नये. त्याप्रमाणे त्याने सय्यद बंडा वगैरे आपल्याबरोबरच्या शिपायास सदरेपासून अंतरावर उभे राहण्यास सांगितले. कारण त्याला अशी हिंमत वाटत होती की शिवाजी महाराज आपल्या हाती
लागताच त्याला आपण स्वतः कैद करू व ठार मारू. मग महाराज आपल्याबरोबर जिवा महाल्या व संभाजी कावजी यांना घेऊन सदरेस गेले. ते भ्याल्याचे मिश करून थपकत थपकत खानापुढे गेले. ते आत आल्याबरोबर खान उठून काही पावले पुढे सरसवला. त्याचे धड मोठे विशाल होते आणि महाराजांचा बांधा अमळ ठेंगणा व सडपातळ होता, म्हणून त्याला वाटले होते की महाराजांना आपण आता सहज गिरफ्तार करू. कृष्णाजी भास्कराने रीतीप्रमाणे उभयंतेची ओळख करून दिल्यावर ते एकमेकांना आलिंगन करण्यास सरसावले. तो खानाने झटदिशी महाराजांची मुंडी कवटाळून डाव्या काकेखाली घट्ट धरली व हातातील कट्यार त्यांच्या कुशीत चालवली, परंतु महाराजांच्या अंगात जिरे असल्यामुळे त्यांना ती लागली नव्हती. हा असा त्याचा दगा पाहून महाराजांनी हातातील वाघनखे खानाच्या पोटात चालवली व दुसऱ्या हातातल्या बिचव्याचा मारा केला आणि त्याच्या काखेतले आपले डोके चपळाईने काढून घेतले. वाघनख्यांचा मारा होताच खानाचे पोट फाटून आतडी बाहेर आली. ती डाव्या हातात सावरून धरून उजव्या हातातल्या तलवारीचा एक सज्जर वार त्याने महाराजांवर केला. तो त्यांनी चपळाईने चुकवला, तरी तो त्यांच्या शिरस्त्राणावर निसटता लागून जवा इतकी जखम झाली. इतक्यात महाराजांनी डोळ्यांचे पाते लवते न लवते तो खानावर आणखी एक वार करून त्याला अगदी घायाळ केले व त्याच्या हातची तलवार ते हिसकावून घेऊ लागले. तेव्हा खान मारले मारले दगा दगा असे मोठ्याने ओरडला. त्याबरोबर उभय पक्षांचे लोक सदरेवर धावत येऊन त्याची हाणामारी सुरू झाली. खानाचा विश्वासू व शूर शिपाई सय्यद बंडा त्या जागी सगळ्यांच्या अगोदर जाऊन महाराजांवर तलवार उपसून धावला. तेव्हा महाराज जिवा महाल्याकडची तलवार घेऊन त्याच्याशी लढू लागले. इतक्यात जिवा महाल्याने सय्यद बंडाच्या खांद्यावर फिरंगीचा वार करून त्याच्या पट्ट्याचा हात तोडून टाकला. याप्रमाणे उभय पक्षाकडील लोकांचे रणकंदन माजून खानाचे वर चढून आलेले बहुतेक लोक खलास झाले. मोरोपंत, नेताजी वगैरे सरदारांनी संकेताप्रमाणे किल्ल्यावर 5 तोफा होताच शत्रूच्या सैन्यावर हल्ला करून त्याची कत्तल उडवली. हे सैन्य अर्थात बरेच बेफाम होते आणि तोफा सुटल्या त्या भेट झाल्याच्या सूचनेसाठी असाव्यात असे त्यांना वाटल्यामुळे ते अधिकच गाफील झाले होते. या गर्दीतून खानाचे प्रेत पालखीत घालून त्याचे लोक खाली नेत असताना यसाजी कंक व तानाजी मालुसरे यांनी त्याच्या पालखीमागत धावून जाऊन भोयांचे पाय तोडून पालखी खाली पाडली व खानाचे शिर तोडून गडावर नेऊन देवीस वाहिले. या रणात खानाचे जे लोक पाडाव झाले त्यांना महाराजांनी आपल्या नेहमीच्या क्रमास अनुसरून मोठ्या औदार्याने व ममतेने वागवले व त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना वाटखर्च, घोडी वगैरे देऊन विजापुरास रवाना केले. हा त्यांचा थोरपणा पाहून खानाच्या सैन्यातले जे मराठी शिपाई पाडाव झाले होते ते महाराजांपाशी नोकरीस राहिले. यावेळी झुंजारराव घाटके या नावाचा एक मोठा सरदार महाराजांच्या हाती लागला होता. त्याचा बाप शहाजीराजांचा मोठा स्नेही होता, म्हणून त्याला आपल्या पदरी राहण्याचा महाराजांनी आग्रह केला, परंतु तो काही केले ऐकेना. तेव्हा त्याला वस्त्रालंकार वगैरे देऊन मोठ्या सन्मानाने विजापुरास पाठवले. या लढाईत अफजलखानाचा मुलगा फाजलखान हा घायाळ होऊन रानावनात भटकत असताना त्याला खंडूजी काकडे नावाच्या एका इसमाने पकडले. तेव्हा त्याच्याकडून काही लाच मिळाल्यामुळे खंडूजीने त्याला महाराजांकडे न नेता सोडून दिले. या गुन्ह्याबद्दल त्याला महाराजांनी देहांत शासन दिले. या लढाईत महाराजांना पुष्कळ लूट मिळाली. 100 हत्ती, 7-8 हजार घोडी, 1000-1200 उंट, सगळा तोफखाना, 2-3 हजार बैल, मोहरा, होन वगैरे, 10-12 लाखाचे रोख नाणे, सोने, रत्ने, मोते वगैरे जडजवाहीर, 2-3 लाख किमतीचे कापड, सुमारे 2000 ओझी, डेरे, राहुट्या, पाल वगैरे स्वारीच्या उपयोगाचे मुबलक सामान इतकी लूट त्यास मिळाली. याशिवाय आणखी खानाच्या लष्करातील पुष्कळ मराठी शिपाई महाराजांची मर्दुमकी व औदार्य पाहून त्यांच्या नोकरीस मोठ्या खुशीने राहिले. याप्रमाणे महाराजांच्या लष्करात पुष्कळ भरती झाली. आपल्या सैन्याचा हालहवाल महाराजांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिला. युद्धात घायल होऊन जे बेजार झाले होते त्यांची शुश्रूषा योग्य प्रकारे व्हावी अशी त्यांची तजवीज करविली. त्यांनी प्रत्येकाकडे स्वतः जाऊन त्यांचा परामर्श घेतला व त्यांच्याशी मधुर व उत्तेजनपर भाषण करून त्यांच्या वेदनांचे त्यांना फारसे काही न वाटेसे केले. रणामध्ये पडलेल्या 1 शिपायांची यादी त्यांनी केली व त्यांच्या बायका मुलांचे समाधान करून व आश्वासन देऊन त्यांच्या निर्वाहासाठी त्यांना वतने सुरू केली. लढाईत घायाळ झालेल्या शिपायांच्या जखमा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून त्यांच्या मनाने कोणास 200, कोणास 100, कोणास 500 असे होऊन त्यांनी बक्षीस दिले. शिवाय त्यांच्या योग्यतेप्रमाणे कोणास पागोटी, कोणास कडी वगैरे इनामे दिली. जे वरच्या दर्जाचे जुमले व सरदार होते त्यांना
बंदिले, झगे, सोन्याची कडी, कंठमाळा, सिरपेच, मोत्यांचे तुरे, अंगठ्या, घोडी वगैरे इनामे त्यांनी दिली. ज्यांची जशी मर्दुमकी नजरेस आली तिच्या मानाने त्यांची बढती त्यांनी केली. कोणी पायदळापैकी होते त्यांना घोडी दिली, कोणास सरदाऱ्या दिल्या, कोणास पालख्या व आदबगिऱ्या दिल्या. युद्धात पडलेल्या ज्या योद्ध्यांचे मुलगे जवान होते त्यांना बोलावून आणून नोकरीस ठेवले. इनामे व बढत्या देण्याचा हा समारंभ महाराजांनी सगळ्या लोकांना जमवून त्यांच्या समक्ष केला व ज्यांनी मर्दुमकी केली होती त्यांची तारीफ प्रसिद्धपणे केली. त्यामुळे सर्वांस अतिशयित उत्साह व उत्तेजन प्राप्त झाले आणि महाराजांच्या ठाईचे हे औदार्य व दयाळूपणा व गुणांची बूज करण्याची ही उत्कृष्ट पद्धत पाहून त्यांची नोकरी विशेषच जोमाने, उत्साहाने व इमानाने करण्याचा हुरूप प्रत्येकास आला. यावेळी ते कृष्णाजी भास्कर व पंताजी गोपीनाथ या वकिलांची उत्तम कामगिरी विसरले नाहीत. त्यांना त्यांनी पुष्कळ द्रव्य देऊन एक एक गाव इनाम दिला आणि विश्वासरावाने हेराचे काम उत्तम केल्याबद्दल त्यालाही मोठे बक्षीस दिले. ही मोहीम फत्ते झाल्याबद्दल प्रतापगडावर व इतर ठिकाणी आनंदोत्सव केला. हत्तीवरून शर्करा वाटल्या, ब्राह्मणास भोजने व दक्षिणा दिल्या, गोरगरिबास खैरात दिली. महास्थळीचे सिद्ध साधू गोसावी यांना पूजोपचारार्थ द्रव्य पाठविले. तुळजापूर, पंढरपूर, शिंगणापूर वगैरे ठिकाणची देवस्थाने भ्रष्ट करणाऱ्या यवनाचा असा वध झाला तो पुराणात वर्णिलेल्या एखाद्या राक्षसाचा वधासारखा लोकांना वाटला. त्याचा नाश झाला, यात काहीतरी ईश्वरी सूत्र आहे अशी त्यांची मनाची भावना झाली. सर्वांच्या हृदयात स्वदेशाभिमानाचे वारे संचारले आणि हा विजय झाला तो सगळ्या हिंदू राष्ट्राचा झाला असे मानून लोकांनी तत्प्रित्यर्थ मोठा उत्सव केला. असे सांगतात की जिजाबाईने अफजलखानाच्या वधाचे वर्णन एका शाहिराकडून पोवाड्याच्या रूपाने करून त्याला एक शेर सोने व एक घोडा इनाम दिला. अफजलखानाचे शेर किल्ल्यासमोर पुरून त्याच्यावर एक बुरुज बांधला व त्यास अफजल बुरुज असे नाव दिले. हा विजय आपणास तुळजापूरच्या भवानीच्या प्रसादाने प्राप्त झाला असे मानून महाराजांनी तिच्या नमुन्याबर हुकूम एक चांगली मूर्ती घडवून प्रतापगडावर तिची स्थापना केली व तिच्यासाठी एक सुंदर देवालय बांधले. या देवालयात नित्यपूजा, नैवेद्य व ब्राह्मण भोजने करण्यासाठी ब्राह्मण वगैरे नेमून त्यांना तनखे लावून दिले. देवालयात उत्सवाआधी तुळजापूरप्रमाणे व्हावे म्हणून त्याच्या खर्चासाठी दागदागिने व वस्त्रे मोबलक दिली. अफजलखानाचा वध होऊन त्याच्याबरोबर गेलेली सारी फौज गारद झाल्याचे वर्तमान आदिलशाह व त्याची आई बडीसाहेबीन यांना मिळाले. तेव्हा त्यांना पराकष्टाचे दुःख झाले. ती 3 दिवस अन्नसेवन न करता पलंगावर पडून रडत होती. पातशाही नौबत 3 दिवस बंद पडली. आता आदिलशहाची धडगत दिसत नाही. शिवाजी महाराज आपल्या विजयी फौजेनिशी चालून येऊन विजापूर शहर हस्तगत करतात आणि आदिलशाही पातशहात बुडवितात असा धाक अमीर उमरावांना पडून ते चिंताक्रांत झाले. या अफजलखानाविषयीची एक दंतकथा अशी आहे की तो शिवाजी महाराजांवर मोहीम करण्यास निघाला तेव्हा तीत आपला नाश होणार अशी त्याच्या मनाची भावना होऊन त्याने आपल्या 63 बायका होत्या त्यांना एकवट केल्या आणि एका डोहात आपल्या हाताने लोटून देऊन बुडवून मारल्या. आपल्या पश्चात परपुरुषांच्या हाती त्या लागू नयेत म्हणून त्याने हे अत्यंत अमानुष्य कृत्य केले असे म्हणतात. विजापूरस जाणाऱ्या प्रवाशांना हा डोह अजून दाखवतात.